कधी-कधी आपल्याला समोसा, कचोरी, वडापाव आणि तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण अगदी 10 मिनिटात घरातल्या साहित्यामध्ये कुरकुरीत, क्रिस्पी आणि झटपट असा हेल्दी पौष्टिक पोहे कटलेट बनवून तयार करणार आहोत. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर याला 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण चाळणीवरती पोहे घेतले तर असे पोहे जास्त ओले होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये पाणी असं सगळं निथळून निघतं. आणि त्याच्यानंतर आता हे चाळण आपल्याला दुसऱ्या बॉलवरती ठेवायचे आहे आणि ते 4 ते 5 मिनटं झाकून ठेवायचे आहेत. तोपर्यंत पोहे भिजतात. तोपर्यंत आपण रेसिपीची पुढची तयारी करूया. तर आता आपल्याला 3 मध्यम आकाराचे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडून थंड करून छिलके काढून खिसून घ्यायचे आहेत. तुम्ही स्मॅश करून पण घेऊ शकता. आता सगळ्यात पहिलं हे चाळणीमधले पोहे एका बॉलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे खिसलेले बटाटे घालायचे आहेत. हे सगळं काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. आपण सगळ्यात अगोदर मसाले घातलेले आहेत आणि आता पोहे, बटाटे, मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे बारीक कट करून. एक बारीक कट करून शिमला मिरची घालायची आहे. एक गाजर बारीक कट करून घालायचं आहे. अद्रक असं चॉप करून घ्यायचं आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. आणि आपण मटर पण असं फ्रोजन मटर घेतलेले आहेत. ते गरम पाण्यामधनं काढून घेतले आहेत. हे मटर पण याच्यामध्ये घालायचे आहेत. 3 ते 4 चमचे इतकं फ्रोजन मटर घेतलेलं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. ह्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेले आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही 2 चमचे मैदा घालू शकता किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा तेही नसेल तर तुम्ही बेसन पीठ घालू शकता. याच्यामुळं काय होतं, मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं. आणि हे बघा असे गोल गोल गोळे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार ह्या कटलेटला तुम्ही आकार देऊ शकता. मी आता गोल करून असा चपटा आकार देणार आहे. जसे आलूची टिक्की असते तसे टिक्कीचा आकार देऊन देणार आहे. तर अशा प्रकारे हे सारे कटलेट मी बनवून तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आणि हे टिक्की जेवढे तुम्हाला अशी तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 10 ते 15 दिवस ही टिक्की म्हणजे फ्रीजमध्ये टिकते. एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे. तर हे पहा अशा प्रकारे मी सारे कटलेट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे कटलेट क्रिस्पी होण्यासाठी आता आपल्याला मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचे असे घोल तयार करून घेतलेला आहे. खूप असं जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचा. अशा प्रकारे आपल्याला हे घोल तयार करायचं आहे. आता तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैद्याचा पण घोल करू शकता. तर हे बघा अशा प्रकारे आता हे आपले कटलेट तयार झालेले आहेत आणि हे कटलेट आपले याच्यामध्ये आपल्याला डिप करायचे आहेत. कारण हे आपले कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आता ब्रेड क्रम्ब घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या घोलमध्ये डिप करून ब्रेड क्रम्बमध्ये असं घोळून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे. याच्यामुळं काय होतं, असं आपल्या कटलेटला कोटिंग अगदी छान होतं आणि कटलेट आपले कुरकुरीत क्रिस्पी होतात. याच्यामुळं कुरकुरीत क्रिस्पी होतात. तर चला अशा प्रकारे सगळे मी कटलेट तयार करून घेतलेले आहेत. तळण्यासाठी आपले कटलेट रेडी झालेले आहेत. आता मला एवढेच तळायचे आहेत आणि एवढेच बनवायचे आहेत. अगोदर बाकीचे कटलेट मी एका डब्यामध्ये ठेवून देणार आहे.
आणि जेव्हा आपल्याकडे पार्टी पिकनिक असते किंवा वाढदिवस असतो तर अशा प्रकारे तुम्ही हे कटलेट बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वेळेवरती तुम्ही डीप फ्राय करू शकता, शालो फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय पण करू शकता किंवा मायक्रोमध्ये पण तुम्ही हे कटलेट तयार करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे कटलेट मी एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 10 ते 12 दिवस अगदी व्यवस्थित टिकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा वेळेवर ते तळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल खूप गरम झालेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर गॅस कमी करायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या मावतील तेवढ्या कटलेट याच्यामध्ये घालायचे आहेत. खूप जास्त गर्दी पण नाही करायची. आणि बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने असे कटलेट आलटून पालटून कुरकुरीत क्रिस्पी होऊन द्यायचे आहेत. मस्त कलर येऊन द्यायचा आहे. आणि पहिले मी कटलेट तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत दुसरी बॅच मी सोडलेली आहे. याच्यामध्ये मिश्रणामध्ये 15 ते 16 कटलेट बनवून तयार झालेले आहेत. तर बघा अशा प्रकारे असे आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत. बघा आपल्या कटलेटला कलर पण किती छान आलेला आहे आणि अगदी मस्त कुरकुरीत क्रंची तयार झालेले आहेत आणि क्रिस्पी झाले आहेत. बघा हे बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि असा आवाज पण किती छान येतो आहे. तर अशा प्रकारे हे कटलेट तुम्ही नक्की करून बघा आणि गरम गरम चहा आणि हे कटलेट वा मस्त. हे कटलेट खायला पण खूप छान आणि टेस्टी आणि चटपटीत लागतात. हे कटलेट तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. रेसिपीला तुम्हाला लाईक करायचं आहे. तर कोणी हे कटलेट बनवले त्याने मला कमेंटमध्ये पण नक्की सांगायचं आहे. तर चला पुन्हा आपण भेटणार आहोत असेच नवीन चमचमीत चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.